बातमी। दिमागी नक्षलच्या मानसिकतेवर रवींद्र चव्हाण यांनी घणाघाती प्रहार केलाय। सोशल मीडियाच्या माध्यमातून दिमागी नक्षल मानसिकतेच्या विरोधात जनजागृती करणारा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे। तर नक्षलवाद संपला, पण देशविरोधी मानसिकतेविरोधातील लढाई अजूनही शिल्लक आहे, असं रवींद्र चव्हाण यांनी यात मत मांडलंय। दिमागी नक्षल म्हणजे जवानांवरील हिंसेचं समर्थन आणि दहशतवादाबद्दल सहानुभूती आणि विकासाला विरोध, असं मत रवींद्र चव्हाण यांनी मांडलेलं आहे। मोहब्बतच्या दुकानामध्ये दिसणारी दिमागी नक्षल मानसिकता देशासाठी अत्यंत घातक आहे, असं त्यांनी मत मांडलेलं आहे। तर वंदे मातरम आणि तिरंग्याचा अपमान करणाऱ्या काँग्रेसवर रवींद्र चव्हाण यांनी कडक शब्दात निशाणा साधलाय। दिमागी नक्षलवादापासून आपण सावध राहायला हवं, राष्ट्रहिताच्या बाजूने ठामपणे उभं राहायला हवं, असं रवींद्र चव्हाण यांनी जनतेला आवाहन केलंय। तिरुपती ते पशुपती, यूपीए सरकारच्या काळात भारताच्या भूमीवर पसरलेला नक्षलवादाचा हा विस्तीर्ण रेड कॉरिडॉर। पण मोदी सरकारच्या विकास कामांचा धडाका आणि भारत मातेच्या वीरपुत्रांचा पराक्रम यामुळे कधी काळी हातात बंदुका घेणाऱ्या आदिवासी तरुणांनी आज रेड कॉरिडॉर ते रॅम्प वॉक असा प्रवास केला आहे। पण बंदुका उचलणाऱ्या हातांपेक्षा बंदुका उचलण्यासाठी तरुणांना प्रवृत्त करणारी मानसिकता हेच आजचं खरं आव्हान आहे। आणि म्हणूनच या स्वातंत्र्य दिनी मोदीजींनी देशाला सावध केलं। पण दिमागी नक्षल ओळखायचे कसे? भारतीय जवानांवरील हिंसेचं समर्थन करणारी मानसिकता म्हणजे दिमागी नक्षल। दहशतवाद्यांबद्दल सहानुभूती निर्माण करणारी मानसिकता म्हणजे दिमागी नक्षल। भारत विकसित होऊ शकत नाही असं सांगणारी मानसिकता म्हणजे दिमागी नक्षल। देशाच्या विकासाच्या वाटेत अडथळे निर्माण करणारी मानसिकता म्हणजे दिमागी नक्षल। प्रशासन, सुरक्षा व्यवस्था, न्याय व्यवस्था, संविधान आणि लोकशाही संस्थांविषयी फेक नरेटिव्ह पसरवून अविश्वास निर्माण करणारी मानसिकता म्हणजे दिमागी नक्षल। वंदे मातरमचा अपमान करणाऱ्या काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांमध्ये हीच विषवल्ली पसरली आहे, हे वेगळं सांगायला नकोच। म्हणूनच मोदीजींनी इशारा करताच विरोधक स्वतःहून पुढे येऊन स्वतःला दिमागी नक्षल म्हणून घेतायत। हीच दिमागी नक्षलची विषवल्ली भारताला पोखरते आहे। नक्षलवादी हिंसाचाराच्या विळख्यातून भारताची सुटका झाली खरी, पण दिमागी नक्षल सोबत भारताचं युद्ध अजूनही बाकीच आहे। म्हणूनच आपण सर्वजण सजग राहूया, दिमागी नक्षल पासून सावध राहूया आणि राष्ट्रहिताच्या बाजूने ठाम उभे राहूया।